इथे हॉलमध्ये उपस्थित असलेल्या शेवटच्या व्यक्तीला भेटेपर्यंत मी इथे निघणार नाही, प्रत्येकाला भेटणार. कोणी घाई करू नका. योगेश दादा तुमचाच आणि तुमचाच कायमचा राहणार आहे. बोलायला या करता मला माहिती अजून काही महिन्याला बोलायचं होतं, परंतु आपण सर्व गेले 2 तास इथे वाट पाहत आहात. अजून प्रत्येकाचा सत्कार स्वीकारायला गेलो तर अजून 2 तास गेले असते. आणि अगोदर बोलून घेतो, प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला भेटणार आहे, कोणालाही भेटणार नाही. आजच्या या कार्यक्रमाची निमित्ताने एवढंच म्हणेल की आज परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यभूमीला खऱ्या अर्थाने 49 वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेनेने न्याय दिला. महायुतीच्या सर्व नेत्यांनी न्याय दिला. मी आपल्या सर्वांच्या वतीने या पवित्र भूमीमधून आपल्या सर्वांच्या वतीने सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आपल्याला 49 वर्षांनंतर मंजूर केलं. आणि माझं ही गोष्ट लहान नाहीये. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य, आज हे महाराष्ट्र राज्य, देशाला दिशा देणारं आपलं महाराष्ट्र राज्य, देशामध्ये सर्वाधिक आर्थिक महत्व असलेलं महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिपदी आज योगेश कदमला विराजमान ही अतिशय मोठी बाब आहे. पण हे शक्य झालं कारण आपण सर्वांनी मला आमदार केलं, मला आपण सर्वांनी निवडून दिलं, म्हणून हे शक्य झालं. त्यासाठी आपल्या सर्वांवर नतमस्तक होतो. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आज एकटा योगेश कदम मंत्री झालेला नाही. आज दापोली मतदारसंघामधला, मंडणगड तालुक्यामधला प्रत्येक नागरिक मंत्री झालेला आहे. आज तुम्ही सगळे मंत्री झालेला आहात, हे कदापि विसरून चालणार नाही. आज मी इथे उभा आहे, आपल्यासमोर बोलतोय, तुम्हाला सर्वांच्यामुळे बोलतोय. आज मी इथे उभा आहे, हा सन्मान आज मी स्वीकारतोय. जरी सत्कार करणारे तुम्ही जरी असलात तरी सुद्धा हा सत्कार आणि सन्मान हा तुमच्या इथे असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे, हे विसरून चालणार आणि मी आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही. आणि योगावे बघा, आपल्याकडे आलेली सगळी खाती, जरी राज्यमंत्री पदवी खाती आलेली असली तरी सुद्धा ही सगळी खाती आपल्या कोकणाच्या विकासाकरता अतिशय महत्वाची खाती आहेत. नक्कीच या सगळ्या खात्यांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघाला न्याय देईल. या सगळ्या खात्यांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामधल्या प्रत्येक वस्तीला, प्रत्येक वाडीला, प्रत्येक गावाला योगेश कदम न्याय देईल हा शब्द आपल्यासमोर आपण घेतो. आणि काही चिंता करायचं कारण नाही. कदाचित काही विरोधकांना आता असं वाटत असेल की आता हा मंत्री झालाय, आता हा काय मतदारसंघ येणार नाही, आता हा काय आमच्या गावात येणार नाही, आता हा काय तालुक्यामध्ये जास्त थांबणार नाही. परंतु जरी मी महाराष्ट्रात फिरत असलो, मला आपण म्हटलंय, झालं हिंडते आकाशी चिंतते पिलापाशी, तुम्ही सगळे माझे आहात. प्रत्येक गावात माझं लक्ष असणार, प्रत्येक गावात माझं लक्ष असणार, प्रत्येक कार्यकर्त्याच्या संपर्कामध्ये मी कायम असणार आहे. कितीही त्रास होऊ द्या. सन्माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 22 तास जागून काम करायचे. त्या जिद्दीने हा योगेश नेहमी तुमची सेवा यापुढे देखील करत राहील. हा शब्द आपल्यासमोर ज्याला आज मी इथे आलोय, अधिक वेळ मला घ्यायचा नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय की आज आपण कुठल्याही आमदाराच्या वरच्या कुठल्याही पदावरती नसताना 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या मार्फत आपण आपल्या मतदारसंघामध्ये 3,500 कोटीपेक्षा जास्त निधी आणला होता. आणि आता जर आपण मंत्री आहोत, राज्यमंत्री परंतु मंत्री आहोत, आता 5 वर्ष आपली सत्ता असणार आहे. आता कमीत कमी 5 ते 5,500 कोटीचे टार्गेट ठेवायचं आणि आपल्या मतदारसंघाला न्याय द्यायचा हा विषय आपल्याला. त्याहीपेक्षा महत्वाचं, निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्या कोकणाला किंवा आपल्या मतदारसंघाला एक विकासाच्या दृष्टीने कायापालट करणारे एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प ते म्हणजे आपल्या मंडणगड तालुक्याची MIDC देखील लवकरच आपण त्याचं भूमिपूजन देखील करणार आहोत. पुन्हा एकदा योगायोगाने आपल्या जिल्ह्यामध्ये सामान्य उदयी सामंत साहेबांच्या माध्यमातून उद्योगमंत्रीपद आलंय. मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जो हा विषय हाती घेतलाय, हा विषय पूर्ण होईपर्यंत नक्कीच पाठपुरावा आपण करत राहणार आहोत. अनेक विषय आहेत. मी मागे नेहमी म्हटलं होतं की
की आपल्या मंडणगड तालुक्यामधील दरवर्षी कमी होणारी लोकसंख्या, मंडणगड तालुक्यामधून दरवर्षी आपल्या इथे होणारं तरुणांचं स्थलांतर अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे आपल्या शहराकडे गेलेला तरुण म्हणजे मुंबई पुणे ठाण्याला राहणारा आपला तरुण नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने पुन्हा आपल्या गावाकडे वळेल आणि हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत योगाची संस्था बसणार नाही हा शब्द आपल्याला म्हटलंय. आपल्या अनेक गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आज आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकास प्रकल्प आहेत, त्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत. आज जलसंधारण खातं आज हे शिवसेनेकडे आहे. लहान लहान बंधारे होणं गरजेचं आहे, ते आपण त्याच्यावर मन लक्ष असणार आहे. आरोग्य विभागाचं खातं प्रकाश आंबेडकर पुन्हा शिवसेनेकडेच हे मंत्रिपद आहे, हे देखील अतिशय महत्वाचं खातं आहे. आपलं ग्रामीण रुग्णालय यापुढे आपल्याला 50-60 नवीन रुग्णालय मंजूर करून घ्यायचं हे देखील तुम्ही पाहिले, ते देखील आपण लवकरच मंजूर करून घेतोय. त्यानंतर पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने आपल्या कोकणाचा विकास झाला पाहिजे. पर्यटन क्षेत्र करत असताना पर्यटन मंत्री देखील आपल्या शिवसेनेचे आहे. या खात्यावर आपल्या कोकणाला न्याय मिळू दे, आपल्या मतदारसंघाला न्याय मिळवून दे. आणि आता आपला तुमचा हक्काचा झाला, आता गृहराज्यमंत्री झालाय, परंतु आहे का नाही. पण बाबाला आपण सगळ्यांनी जसं मंत्रीपद एखादं शासकीय पद आल्याच्या नंतर आपण जबाबदारीने वागतो, तसं मी मंत्री म्हणजे तुम्ही मंत्री, तुम्ही मंत्री म्हणजे तुम्ही पण सगळ्यांनी जबाबदारीने वागावं लागणार आणि वागायचं आहे असं विनंती आहे. नाहीतर माझा दादा मंत्री आहे, बघतोच तुला दाखवतो फोनवरच दाखवतो, माझं असं केलं काय काम घेऊन दाखवतो. माझं काय कोण करणार, दादा माझा मंत्री आहे असं करून चालणार नाही. आपण सर्व जबाबदार कार्यकर्ते आहोत. आपण शेवटी आज या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये ज्याला मंत्रिपद आलंय याचा अर्थ असा होतो की ह्या तालुक्यामध्ये टाचणी जरी पडली तरी सुद्धा आपले सगळे पत्रकार बांधव आहेत इथे उपस्थित आहेत. टाचणी पडण्याचा आवाज देखील महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. कारण इथे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे, म्हणून आपण जबाबदारी वागणं ते गरजेचं आहे. परंतु अर्थातच माझ्या समोर ह्या मंत्रिमंडळामार्फत काम करत असताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला न्याय मिळवून द्यायचा, या महाराष्ट्राची सेवा करायची, त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये माझी शिवसेना संघटना अजून मजबूत करायची, हे दोनच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आहेत. जसं आपण आपल्या दापोली मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण आपला पक्ष मजबूत केला आणि आपली संघटना वाढवली, आपली महायुती आपण मजबूत केली, तो दृष्टिकोन ठेवून या मंत्रिपदाच्या मार्फत सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष आपण अजून मजबूत करणार, शिवसेना पक्ष वाढवणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा झेंडा असाच महाराष्ट्रावरती कायम दौऱ्यात ठेवण्याची जबाबदारी तुमच्या खात्यावरती आज सन्माननीय शिंदे साहेबांनी दिलेली आहे, ती आपण पार पडत राहणार. शब्द देखील आपण सर्व आज मी देतोय. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. मला कल्पना आहे की आपण सर्व उत्साहामध्ये आहात. आपल्या सर्वांचा आनंदाचा द्विगुणित झालेला आहे आणि म्हणून नक्कीच आपल्याला माझ्याकडे ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायचं काम हा योगेश करत करेल. आणि मी सगळ्या सामान्य आयोजकांचे प्रतापजी असतील, आमचे लाखनजी असतील, आमचे विनोद असेल, आमचे तालुका कार्यकारी सगळे असतील, आदिलजी असतील, आमचे अनिलजी असतील, आमचे रक्षिताजी असतील, शिंदेजी असतील, आमची युवा सुंदर चेतन असेल, त्यांची सगळी टीम असेल, युवती सुनीची टीम असेल, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतोय. फक्त 2 दिवसामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. सगळ्यांचं सगळ्यांची नाव घेण्यासारखे आहे. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतोय.